माझा भाऊ जो माझ्या मामाकडे काम करत होता वयाच्या 14 वर्षापासून, तो आणि माझे वडील रिक्षा चालवून, माझी आई एका शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करायची. स्वतःचं राहायचं घर आजही, मी IAS म्हणून तुमच्यासोबत बोलतोय, पण आजही आम्हाला स्वतःचं राहतं घर नाही आहे, आम्ही भाड्याच्या घरात राहतो. ह्या लोकांनीच मला शिक्षणासाठी पैसा पुरवला. माझा भाऊ तिकडं मामाकडे काम करायचा, रात्रंदिवस तो काम करायचा. सकाळी 6 वाजता ते दिवस सुरू व्हायचा, 11 वाजता संपायचा. दिवसभर त्याला काम असायचं. 2,500 रुपये सुरुवातीला मिळायचे, आत्ता 6,000 मिळायचे. जसे ते पैसे त्याला मिळाले तसे तो माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा. 1 रुपया तो त्याच्यातला स्वतःसाठी घ्यायचा नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की माझा छोटा भाऊ जो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, त्याचं कारण ते आहे. ह्या लोकांच्या सपोर्टमुळं मी पुढे माझा अभ्यास सुरू ठेवला. फायनान्शियल स्टॅबिलिटी बऱ्यापैकी आली होती. पुण्यामध्ये शिरलो मी. आमच्या कॉलेजचा 12वीचा आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्समध्ये इंग्रजीचा टॉपर होतो परीक्षा पद्धतीमध्ये. पण माझं इंग्लिश खूप वाईट होतं, प्रचंड वाईट होतं. मी BA इंग्लिशमधून करण्याचा निर्धार केला होता, पण माझं इंग्लिश खूप वाईट होतं. मी एक किस्सा नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये की पहिल्यांदा मी पुण्यासाठी निघालो होतो. आता त्यात गंमत अशी की आमच्या म्हणजे माकडापासून उत्पत्ती झाली ते आतापर्यंतच्या आमच्या जनरेशनमधला मी पहिला 10वी पास, पहिला 12वी पास आणि आता पहिला ग्रॅज्युएट आहे. अशा वाईट परिस्थितीमध्ये मी पुण्यात जाणार होतो. कसलंही वातावरण नव्हतं. पुण्यात जायला निघालो. रात्री 11 वाजता ट्रॅव्हल्स होती. ती ट्रॅव्हल सकाळी 5 वाजता पुण्यात सोडणार होती. वाघोली आणि हडपसरचा एरिया सुरू झाला आणि मोठी मोठी बिल्डिंग्स तिथं असं लिहिलं होतं टू लेट टू लेट टू लेट, ज्याचा अर्थ असतो की हे आम्हाला देणं आहे भाड्यावर किंवा विकण्यासाठी. आता मला काही त्याचा अर्थ माहीत नव्हता. मी चष्मा काढलेला होता, मी डोळे चोळले आणि मला विंडो सीट मिळाली होती. मी असं बघत होतो टू लेट टू लेट. म्हणलं टॉयलेटमधला आय कुठं गेला प्रत्येकाचाच. मग पुन्हा चष्मा घातला तरी टू लेटच दिसतंय, म्हणजे आय कुठं तरी गायब झाला, म्हणजे आपल्याच काहीतरी इंग्लिशमध्ये फॉल्ट आहे असं वाटलं. अर्थात तो फॉल्ट होता. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये खूप चांगले मला मित्र मिळाले. भारतातलं एक नामांकित कॉलेज आहे. लोकमान्य टिळकांनी त्याची 1885ला स्थापना केलेली आहे. खूप ग्रेट कॉलेज आहे. भारताचे 2 पंतप्रधान जे होऊन गेले ते त्या कॉलेजचे आहे. त्यामुळे खूप मोठं कॉलेज होतं. देशभरातून विदेशातून विद्यार्थी तिथे यायचे. त्यात मी आपला गावंढळ मुलगा 12वीमध्ये मराठी शिकला. तिथं तुटकं फुटकं इंग्लिश बोलायचं. तिथं मी ॲडमिशन घेतली. खूप मोठे स्टँडर्ड घरची मुलं मुली यायची. त्यांच्या BMW कार्समधून उतरायची. त्यांचे चांगले चांगले विचित्र पद्धतीचे कपडे असायचे. खूप छान प्रकारचे ते इंग्लिश बोलायचे. खूप मोठे त्यांच्याकडे मोबाईल्स असायचे. खाड खाड इंग्लिश बोलायचे. मुलं त्यांच्यात आपला जिल्हा परिषदेचा शिकलेला 12वी आर्ट्स झालेला आणि आर्ट्समधून तिथं आपलं एक छोटंसं स्वप्न घेऊन विद्यार्थी येऊन बसला. सैराटसारखेच पुन्हा मग वर्गामध्ये क्लास सुरू झाला. तुला काय आवडतं सांग, बुलेट चालवायला आवडते किंवा काय, असं काहीतरी सुरू झालं. आणि मग आम्ही 350 जणांची बॅच होती आणि आम्ही असे सगळेजण बसलेलो होतो. मोठा हॉल होता तिथला. आणि मग झडती सुरू झाली की तुम्हाला काय व्हायचं ते सांगा. आणि माझा शेवटचा नंबर होता. त्यामुळे मी म्हटलं चला आता बघूयात कोणाकोणाला काय व्हायचं आहे. 95% जणांचं उत्तर तेच होतं की मला IAS व्हायचं आहे. बोंबलायला म्हणलं एवढं खडखड भाषेत बोलतायत, एवढ्या चांगल्या गोष्टी यांच्याकडे आहेत, आपल्याकडं तर काहीच नाही. मग आपलं कसं होणार, जर सगळेच हे होणार असतील तर आपण कधी होणार. त्यामुळे माझ्यापर्यंत नंबर येईपर्यंत मी अगदी PSIST पर्यंत आलो होतो UPSC वरून. पण तरी कसं बसं डोक्यात आलं, म्हटलं सर मला पण IASच व्हायचं आहे. आणि गोष्ट अशी आहे की त्या बॅचपैकी मी आज एकटा IAS झालेलो आहे. खूप चांगले मित्र मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये मिळाले. खूप चांगलं वातावरण झालं. आम्ही अभ्यास सुरू केला ग्रुपमध्ये. माझ्या आयुष्यामध्ये आर्ची नसली तरी सल्ले आणि लगड्यासारखी खूप चांगली मला मित्र लाभली. त्याच्या माध्यमातून माझा आणखी जोरात अभ्यास सुरू झाला. खूप चांगला अभ्यास केला. फर्स्ट इयर संपलं. फर्स्ट इयरला मी कॉलेजचा हिरो होतो. कॉलेजच्या मॅगझिनमध्ये माझ्या कविता यायच्या, माझ्या गोष्टी यायच्या, माझा फोटो आला होता. त्यामुळे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी रुळलं होतं. माझं इंग्लिश मी इम्प्रूव्ह करायला सुरुवात केली होती. मला माझा विकनेस माहीत होता, त्याच्यावर मी काम केलं. माझं इंग्लिश मी इम्प्रूव्ह केलं होतं. फर्स्ट इयर माझं झालं आणि मग मी विचार सुरू केला की मी ज्या कारणासाठी पुण्यामध्ये आलो, फर्ग्युसनमध्ये आलो, म्हणजे UPSC करण्यासाठी, IAS होण्यासाठी, त्याच्यामध्ये मी 1 वर्षात काय मिळवलं. माझ्या उत्तर अर्थात 0 असं होतं. त्यामुळे मी ठरवलं की आता आपण पूर्ण वेळ UPSCची तयारी करायची. कॉलेज आणि मित्र थोडंसे बाजूला ठेवून आपण जास्तीत जास्त UPSCकडे फोकस करायचा. आणि मग मी जुलैच्या एका क्लास जॉईन केला आणि तिथून मग अभ्यास सुरू केला. त्यातही फार गमती जमती व्हायच्या. माझ्या आयुष्यामध्ये ज्या निगेटिव्ह गोष्टी त्या मी फार गमती जमतीने घेतलेल्या आणि मी तुमच्यासमोर त्या गमती जमतीनंच सांगतोय. असा तो कोचिंग क्लासचा वर्ग 200-250 मुलं तिथं भरलेली होती. मी यायचो. वयाच्या 19व्या वर्षी मी तो क्लास जॉईन केला होता. खूप छोटा मी दिसायचो, कारण 29, 30, 27, 28 असे वयाची मुलं तिथं असायची तयारी करायला. मी खूप छोटा वाटत होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे मी असं मागणं चालत असं पुढे यायचो. सगळेजण माझ्याकडे असे कौतुकानं बघायचे. काही जण असे चिडवण्याच्या याच्यामधले असे वेगळंच विचित्र असं हास्य करायचे. म्हणजे तुम्ही जर द जंगल बुक बघितला असेल हिंदीमधला, तर त्यात तो मोगली हरवतो बघा जंगलामध्ये आणि तिथं काय येते, तो नाग येतो मोठा आणि ती विचारते प्रियंका चोप्रा त्या मोगलीला की ए नन्ही सी जान इस घने जंगल में तुम कैसे आए. तसंच त्यांचा उल्लेख असायचा की हा कशाला आला असेल बिचारा एवढ्या लवकर इथे.
पण मी खूप पॉझिटिव्ह होतो माझ्या आयुष्यामध्ये. मला कळलं होतं की माझी स्पर्धा ह्या 250-300 किंवा देशभरातील 4.5 लाख विद्यार्थ्यांशी नाही आहे. माझी स्पर्धा स्वतःशी आहे. माझ्यामध्ये काही दोष आहे, त्या दोषावर मला बात करायची आहे. ती जर मी करू शकतो तर मी IAS होऊ शकतो, हे ध्येय मी समोर ठेवलं. क्लासमध्ये खूप चांगल्या प्रकारे मी संबंध प्रस्थापित केले, शिक्षकांशी चांगला सेकंड इयरला अभ्यास केला. थर्ड इयरला असताना मी प्रॅक्टिस सुरू केली. 4.5 लाख विद्यार्थी पूर्वपरीक्षा जनरली दरवर्षी देत असतात, म्हणून मला माझा पहिला प्रयत्न होता. माझी स्पर्धा खूप मोठ्या लोकांशी होती, ज्यांनी 4-4, 5-5 अटेम्प्ट दिली होती, इंटरव्ह्यू दिले होते. मी पहिल्यांदाच वयाच्या 21व्या वर्षी परीक्षा देणार होतो, त्यामुळे मला जास्त अभ्यास करणं गरजेचं होतं. म्हणून मी 9 महिने आधीच नोव्हेंबरपासून, म्हणजे ऑगस्टमध्ये पूर्वपरीक्षा होती, नोव्हेंबरपासून मी पूर्वपरीक्षेचा अभ्यास चालू केला. खूप छान अभ्यास केला. ग्रुपमध्ये आम्ही अभ्यास करायचो, प्रचंड अभ्यास केला. पूर्वपरीक्षा दिली. पूर्वपरीक्षाचाही माझा असाच इंटरेस्टिंग किस्सा आहे की पूर्वपरीक्षेच्या एक दिवस आधी मी अजय देवगणचा दृश्यम बघायला गेलो होतो. मला मूवीज बघायला आवडतात, पण बाकीचे जण खूप टेन्शन घेऊन अभ्यास करत होते. सकाळी 7 वाजता मी सेंटरला पोहोचलो. करण्यासाठी काहीच नव्हतं, म्हणून मित्राच्या मोबाईलमधला डर्टी पिक्चर बघत होतो आणि माझ्या बाजूला एक मुलगा बसून इंडियन पॉलिटी वाचत होता, लक्ष्मीकांतचा. मी खूप चिल होतो, कारण 9 महिने मी खूप चांगला अभ्यास केलेला होता. त्यामुळे मला पूर्वपरीक्षा चांगली गेली. ऑक्टोबरमध्ये बॉम्ब पडला याच्यासाठी म्हणतोय, ह्या एक्झामचं रिझल्टची डेट कधीच देत नसतात, कधीतरी मध्येच ती डेट टाकून देतात. तो बॉम्ब पडला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. माझ्या मित्राने, उमेश नाव आहे त्याचं, त्याने मला ते रिझल्ट कळवला. रिझल्ट लागायचा त्या दिवशी मी आणि माझा मित्र, आमची एक हाऊसिंग सोसायटी होती पुण्यातली, ती संध्याकाळी खूप सुंदर दिसायची, त्यामुळे आम्ही खूप फिरत होतो तिथं. आणि तिथं मला त्या मित्राचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अन्सर, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू पूर्वपरीक्षा पास झालेला आहेस. माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी होती. त्याची 2 कारणं आहेत. एक कारण म्हणजे 3 वर्ष पुण्यामध्ये मी जो संघर्ष करत होतो, त्यातून मला फळ ॲज सच काही मिळालेलं नव्हतं. मी फक्त कर्मच करत होतो, पण फळ मला काही मिळत नव्हतं. दुसरी गोष्ट अशी होती की आमच्या गावामध्ये माझ्याबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी पसरल्या होत्या. तर ती पहिली गोष्ट ही होती की मला पुण्यामध्ये एक ब्राह्मीण मुलगी आवडली आणि आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा कधी, म्हणजे सरांनी सांगितलं की गावकऱ्यांना जास्त प्रेम असतं आमच्यावर, गावकऱ्यांना जास्त चिंता लागलेली असते आपल्या रिझल्टची. ज्यावेळेस मी गावात जायचो, कधीतरी 5-6 महिन्यातून एकदा जायचो मी, पकडायचे असे सगळेजण दिसला की अजून किती दिवस, हा त्यांचा प्रश्न असायचा. त्यांना असं वाटायचं की 4 वर्ष जसं इंजिनिअरिंग केलं की इंजिनियर होता येतं, तसं हे काहीतरी कलेक्टरचं असेल की 3 वर्ष करा आणि कलेक्टर व्हा. त्यामुळे सगळ्यांना सांगून नाकी 9 यायचं. त्यामुळे मी ठरवलं की आता यांना भेटायलाच नको आणि बोलायलाच नको. मग मी काय करायचो की 11 वाजता ट्रॅव्हल्स असायची, 6 महिन्यातून एकदा यायचं, सकाळी 5 वाजता गावात सोडायची. 5 वाजता सगळं गाव झोपलेलं असायचं, कोणालाच दिसायचं नाही. 2 वर्षात घरात कोडून राहायचं, खायचं प्यायचं, सगळ्यांनी भेटायचं. 11 वाजता पुन्हा ट्रॅव्हल्स असायची जालन्यावरून, 11 वाजता सगळं गाव झोपलेलं असायचं, पुन्हा पुण्याला निघून जायचं. त्यामुळे मला सांगण्यासाठी यश काहीतरी होतं की अरे बघा, मी हे करून दाखवलं. म्हणजे 3 वर्ष जो मी अभ्यास केला, जे माझ्याबद्दलचे माझ्या वडिलांना सांगण्यात येत होतं की मुलं बिघडतात पुण्याला गेल्यानंतर, तसं काहीसं नव्हतं. खूप चांगल्या प्रकारे मी ते प्रिलिम पास झालो होतो. आता मुख्य परीक्षा पास करणं गरजेचं होतं. 100 दिवस माझ्याकडे होते. त्या 100 दिवस मी अहोरात्र प्रयत्न केले, लिखाणाचा सराव केला, भरपूर अभ्यास केला. म्हणजे मी 12 वाजता झोपायचो, सकाळी 6ला उठायचो, पण 11:30 नंतर मला माझा मेंदू एवढा थकलेला असायचा की बसल्या बसल्याच झोप लागायची. आणि ज्यावेळेस माझे डोळे उघडायचे त्यावेळेस सकाळचे 6 वाजून गेलेले असे, म्हणजे बसल्या बसल्याच मी झोप काढायचो. असा खूप अभ्यास मी केला. मुख्य परीक्षा दिली. मुख्य परीक्षेचा अनुभवही चांगला होता. 3 तास लिखाण, 4000 शब्द, 20 प्रश्न, त्याच्यानंतर 2 तासाचा गॅप, पुन्हा 3 तास लिखाण, पुन्हा 4000 शब्द, असे दिवसामध्ये 6 तास लिखाण, 8000 शब्द, असे 2 पेपर सोडवावे लागायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून पेपर द्यावा लागायचा, म्हणजे रेस्ट घ्यायला काही वेळ भेटायचा नाही. अशा प्रकारे ती एक्झाम गेली. मुख्य परीक्षेचा निकाल 19 फेब्रुवारीला लागला होता. पण तत्पूर्वी झालं असं की माझी मोठी बहीण, जी 26 वर्षाची आहे, 15-16 वर्षीचं लग्न झालं होतं, तिचे हस्बंड जे होते ते थोडेसे दारू वगैरे प्यायचे आणि त्यांना खूप आजार वाढल्यामुळं किडनी आणि लिव्हर खराब होऊन 9 फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं. खूप मोठं संकट आमच्यावर कोसळलं, कारण माझ्या मोठ्या बहिणीला एक 8 वर्षाचा आणि एक 2.5 वर्षाचा मुलगा आहे. आणि आता होणार कसं, हा खूप मोठा प्रश्न होता. कारण माझे वडील रिक्षा चालवायचे, भाऊ जे काही कमवायचं ते पैसे मला यायचे, त्यामुळे आमच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं. मग आता होणार कसं, ही खूप मला भीती वाटत होती. मग 3 दिवस घरी होतो. दीदीने सांगितलं की तू ही परीक्षा पास करणार आहेस, पुढच्या तयारीसाठी तू पुण्याला निघून जा. तिचं मी ऐकलं आणि तेच विश्वास घेऊन मी निघालो. 19 फेब्रुवारी शिवजयंतीचं मला खूप मोठं गिफ्ट मिळालं. त्याच मित्राने कॉल करून कळवलं की अन्सर, तू पास झालेला आहेस. 4.5 लाख जणांमधून 15,000 जण मुख्य परीक्षेला होते. 15,000पैकी 2,800 जणांचं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं होतं, त्यामध्ये माझा नंबर होता. ही खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. आमच्यावर जे संकट कोसळलं होतं त्याच्यावर मलमपट्टी एक प्रकारची झाली होती.
मराठीतून मी ही परीक्षा दिलेली आहे, त्यामुळे मराठीतून पहिल्या प्रयत्नामध्ये इंटरव्ह्यूला पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी होती. मी जाणीवपूर्वक इंटरव्ह्यूचं मीडियम हिंदी निवडलं होतं, कारण हिंदी माझी मातृभाषा होती आणि मी कम्फर्टेबल होतो बोलण्यामध्ये. मला पॅनलशी संवाद साधायचा होता. 30 दिवस मी दिल्लीला माझं हिंदी इम्प्रूव्ह करण्यासाठी गेलो होतो. 30 दिवस तिथं राहिलो. 7 एप्रिलला माझा इंटरव्ह्यू होता. 3:30 वाजलेले होते. तिथं खूप प्रेशर असतं, सरांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. सगळे CISFचे जवान असे गन घेऊन मोठ्या मोठ्या AK-47 घेऊन उभे असतात. आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो, ज्या दिवशी आपण आपले केस कसे ठेवायचे, पायाचा लेस कसा बांधायचा, कसे कपडे घालायचे. तर खूप महत्त्वाचा दिवस असतो. 275 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. सगळ्यात महत्त्वाच्या दिवशी मी तिथं गेलो. त्या दिवशी मी खूप छोटा वाटत होतो त्यांपेक्षा, सूट घातला असला तरी. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की हा इंटरव्ह्यू द्यायला आलाय का याचा कोणीतरी काका इंटरव्ह्यू द्यायला आलाय, असं वाटत होतं. तरी देखील कॉन्फिडन्स ठेवून त्या हॉलमध्ये शिरलो. खूप एन्झायटी थोडी वाढायला लागली होती, हार्टबीट्स वाढायला लागल्या होत्या. 3:30 वाजता माझा इंटरव्ह्यू सुरू होणार होता. तो पिऊन आला आणि तो मला म्हटला, अन्सार शेख कौन है? मैंने कहा सर मैं हूँ. चलो अब आपका नंबर लगने वाला है. म्हटलं हा असं बोलतोयस का, बकऱ्याला कापायला घेऊन चालले? एवढे महत्त्वाचे दिवस आणि अशा प्रकारे बोलतोय. तरी घाबरत उठलो. PK जोशी नावाचं मला पॅनल होतं त्या सरांचं. हिंदीमध्ये माझा इंटरव्ह्यू सुरू झाला. पहिलाच प्रश्न होता की यंग मॅन व्हॉट इज युअर एज? तुम्ही 22 वर्षाचे आहात का? म्हटलं नाही सर, मी फक्त 21 वर्षाचा आहे. हे बघून ते शॉक झाले होते, खूप आनंदित झाले होते, कारण 21व्या वर्षी त्यांचीच मुलं काय करत असतात त्यांना माहीत नव्हतं. तिथपर्यंत मी पोहोचलो होतो. त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट. अर्धी लढाई तिथंच जिंकून झाली होती त्या वयाच्या फॅक्टरमुळं. मग आता अर्धी लढाई आपल्या उत्तराची होती. 2 प्रश्न माझ्या इंटरव्ह्यूचे खूप गाजले आणि ज्यांना मला खूप चांगले मार्क्स मिळवून दिले. मला 199 मार्क्स आहेत 275 पैकी, खूप जास्त मार्क्स आहेत. त्याची कारणं बघा. विचारलं की मुस्लिम युवकांचं एवढं रॅडिकलायझेशन का होतं ना, आपण बघतो. मी मुस्लिम असल्यामुळे मला मुस्लिम प्रश्नांची माहिती पाहिजे, म्हणून त्यांनी मला विचारलं, बघूया त्याला माहितीकडे. मग 6-7 कारणं सांगताना एक वहाबिझमचा उल्लेख केला. मग विचारलं वहाबिझम काय असतं? मग ते उत्तर देताना शिया सुन्नीचा उल्लेख केला. त्यांना असं वाटलं की हा सुन्नींना क्रिटिसाइज करतोय, टीका करतोय, म्हणजे मे बी हा शिया मुस्लिम असेल. म्हणून त्यांनी मला लाईटली विचारलं की तू शिया मुस्लिम आहेस का सुन्नी मुस्लिम आहेस? त्यावेळेस म्हटलं सर मी इंडियन मुस्लिम आहे, बाकीच्या गोष्टीवर विश्वास नाही आहे माझा. 21 वर्षाच्या मुलाकडून हे उत्तर त्यांना अपेक्षितच नव्हतं. त्यामुळे ते शॉकही झाले आणि आनंदीही झाले. नंतर मग शेवटी पॅनल मेंबरने मला विचारलं की अन्सार तुला 10वीला जास्त मार्क्स होते आणि 12वीला जास्त होते आणि 10वीला कमी होते, असं का झालं? म्हटलं सर वेगवेगळी कारणं दिली. म्हटलं की संस्कृत सारखा स्कोरिंग सब्जेक्ट होता, मॅथ सायन्स नव्हतं. मग संस्कृतमध्ये 100 पैकी 100 पडले होते म्हणे. मी म्हणालो, मग ते म्हणे अरे मला पण 100 पैकी 100 पडले होते. मग म्हणे कसं काय पडले तुला? म्हटलं सर रट्टा मारला होता. आमच्याकडं तेच चालत असतं, कारण तुम्हाला जर कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं असेल तर रट्टा मारा, अभ्यास करा, डोळे झाकून. मी तेच केला. ते म्हणले अरे मी पण रट्टाच मारला होता. म्हणजे मी प्रामाणिकपणे ते उत्तर दिलेलं होतं जे होतं ते. त्याच्यानंतर ते मला म्हणाले की अन्सार सांग, टू गो जाणे याला इंग्लिश संस्कृतमध्ये कोणता शब्द आहे? मग मला माहित होतं बुद्धम शरणम गच्छामी. म्हटलं सर गच्छ. मग म्हणे त्याचं भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सांग. म्हटलं सर रट्टा मारला होता त्यामुळे आता काय आठवत नाही. मग म्हटलं सर एक आठवतो गच्छामी. ते म्हटले त्याचा काय अर्थ होतो? म्हटलं सर मी जातो, बुद्धम शरणम गच्छामी, मी बुद्धाला शरण जातो. म्हटलं मी जातो असा अर्थ होतो. मग ते म्हणले एखादा श्लोक आठवतो का? म्हटलं सर आठवतो, सांगू का? ते म्हटले नको राहू दे, आता येत असेल तर ते कशाला विचारणार. त्यामुळे ते म्हटले की अन्सार तुझा इंटरव्ह्यू झाला आणि तुझ्या पुढच्या वाटचालीस आम्ही तुला खूप खूप शुभेच्छा देतो. आता हा इंटरव्ह्यू तर संपला होता माझा, पण याच्या वेळेस असंच मी वाट बघत होतो की कधी म्हणतात तू जाऊ शकतो. मी त्याच्याकडे असं हसत बघतोय. म्हणजे प्रोटोकॉल असतो की थँक्यू म्हणायचं, हॅव अ नाईस डे म्हणायचं, आपण निघायचं. पण मी त्यांच्याकडे हसत बघतोय. मग बाजूचा मेंबर म्हणला अन्सार नाव गच्छामी, तू जाऊ शकतोस म्हणून. खूप मोठा जोक झाला आणि खूप चांगले मार्क्स मला त्या इंटरव्ह्यूमधून मिळाले. आता बॉम्ब पडणार होता 9 किंवा 10 मेच्या दिवशी. पुन्हा बॉम्ब पडणार अशी चर्चा होती की 9 किंवा 10ला हिरोशिमा किंवा नागासाकी आपलं होऊ शकतं. त्यामुळं मी आता त्या दिवशीची खूप वाट बघत होतो. 9 तारखेला माझ्या रूमपासून मी पुण्याला राहायचो, तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर एक सायबर कॅफे होता. तिथं सकाळी 10ला जाऊन बसलो. 10 ते 4 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू रिझल्टची वाट बघितली. एक मिनिटं इनटॉलरेबल माझ्यासाठी होता, तरी काही रिझल्ट लागला नाही. मला खूप भूक लागली होती, झोप येत होती. म्हटलं चला उद्या 100% लागेल. गड्ड्यात गेलं सगळं, जाऊन झोपू, जेवू आणि उद्या सकाळी येऊ. गेलो, थोडंसं काहीतरी खाल्लं, पण झोप कशाची यायली, कारण उद्या 100% रिझल्ट लागणार असं वाटत होतं. अतिशय मला अजिबात झोप आली नाही. पुन्हा 10 वाजता सायबर कॅफेत गेलो. ताप चढला होता दरम्यानच्या काळात, डोळे खूप कमकुवत झाले होते, डोळ्यामधून आपोआप पाणी यायला लागलं होतं. एक मिनटं माझ्या हार्टबीट्स धाड वाढत होत्या. 10 ते 4 वाजेपर्यंत बसलो, बोंबलायला काही रिझल्ट लागला नाही. म्हटलं आता जाऊ द्या, सोडा, सगळं गेलं गड्ड्यात. ते म्हणजे सैराटमध्ये आहे ना की जिंदगी की ये रीत है, हार की बात जीत है, तसं म्हटलं काहीतरी आपलं होईल, आपण जाऊन बसू रूमवर. आणि मी 5च मिनिटं त्या सायबर कॅफेवरून चालत गेलो आणि माझ्या त्याच मित्राचा मला कॉल आला की अन्सार कॉंग्रॅच्युलेशन्स, तू सिलेक्ट झालेला आहेस म्हणून. देशामध्ये
देशामध्ये मी 361वा होतो. मी तर देवाला ही प्रार्थना करत होतो की देवा मला शेवटचा काय होईल पण येऊ दे, मला त्या लिस्टमध्ये येऊ दे, कारण माझ्यावर खूप संकटं कोसळलेली होती. मला फेल्युअर अफोर्डेबल नव्हतं, मला पास होणं स्टेबल होणं गरजेचं होतं, कुटुंबियाची परिस्थिती खालावत होती. त्यामुळे 361वा रँक माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. ओबीसीमध्ये असल्यामुळे मला IASही मिळणार होतो, त्यामुळे मी खूप खुश होतो. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग तुम्ही न्यूज चॅनल्सवरून आणि इतर गोष्टीकडून तुम्ही बघितल्या असेल. अशा प्रकारे एक संघर्षाचा तो शेवट झाला. आता दुसरा संघर्ष आता माझा ट्रेनिंग नंतर सुरू होणार आहे, तोही मी पेलावेल. पण तो संघर्ष तिथं संपला. वडिलांना पहिला कॉल केला की अब्बा मैं कलेक्टर बन गया. वडील रिक्षा चालवत होते, मग रिक्षाचा आवाज येत नव्हता. म्हणला काय, मला आवाज येत नाही, मी नंतर फोन करतो. म्हणजे एवढा महत्त्वाचा दिवस बोंबलायला आणि त्या दिवशी ऐकायला येणार, ठीक आहे. मग आईला फोन केला, सगळ्यांना सांगितलं. खूप सगळे आनंदी झाले, आपोआप डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात झाली. खूप आम्ही खुश झालो आणि एकंदरीत त्याच्यानंतरचं माझं आयुष्य 360च्या अँगलमध्ये बदललं. आज तुम्ही मला ऐकताय त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमचं मला खूप प्रेम मिळालं. काय शिकायला मिळतं माझ्या या प्रवासातून, आपल्याला काय शिकायला मिळतं? एक गोष्ट, कुठलीही परीक्षा पास करणं अवघड नसतं, कधीच अशक्य कधीच नसतं. ते आपल्यावर डिपेंड करतं. परीक्षा आपल्याला नेहमी पास करण्यासाठी घेतलेली असते. जर आपण नापास होत असतो तर मला असं वाटतं की कुठंतरी आपणच कमी पडत असतो. असं बोललं जातं नेहमी की मराठी माध्यमातून आपण परीक्षा पास करू शकत नाही. मी मराठी माध्यमातून ती परीक्षा दिली होती. गरिबाची मुलं, रिक्षाचालकाची मुलं, गोरगरिबाची मुलं होऊ शकत नाही. आम्ही सगळ्यांनी ते सिद्ध केलं की आम्ही ते करू शकतो. ही परीक्षा पास करायची असेल तर प्रिन्स दादासारखी परिस्थिती असायला हवी असंही काही नव्हतं. ओळखही माझी कोणाशी नव्हती. खूप गरीब घरातून मी जन्मलो होतो. त्यामुळे तेही मीच तोडण्याचं काम केलेलं आहे. ओळख लागतो, वशिला लागतो, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे नसतानाही मी ते केलं. त्यामुळे मी नेहमी सांगतो की माझ्या यशातून ते शिकण्यासारखं आहे की माझ्यासारखा एका सर्वसामान्य कुटुंबियामधला मुलगा जर वयाच्या 21व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नामध्ये देशात 361वा येतो, ज्याच्या जनरेशनमध्ये कोणीच ग्रॅज्युएट नाही आहे. 1981ला आमचा जालना जिल्हा तयार झाला. तिथून आत्तापर्यंतचा मी एकमेव जिल्हा IAS आमच्या जिल्ह्यामधला एकमेव अधिकारी झालेलो आहे. जर मी हे करू शकत असेल तर तुम्ही लोक ही का करू शकत नाही? तुमच्यामध्ये त्या सगळ्या क्षमता आहेत, पण त्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या गव्हाणे सरांनी सांगितल्या, त्याच्यावर तुम्ही फोकस करण्याचं गरजेचं आहे. त्या गोष्टी काय या थोडक्यात 2 मिनिटात सांगतो आणि मी थांबतो, कारण मला माहिती की मी खूप लांबवलेलं आहे माझं स्पीच. पहिली महत्त्वाची गोष्ट असते स्ट्रॉंग विल असणं गरजेचं, की काहीही झालं, कितीही अडचणी आल्या तरी मला हे करायचंच आहे. ती इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं असतं. दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हवा आपल्या आयुष्यामध्ये, कारण अडथळे खूप असतात आपल्या गोष्टीमध्ये, आयुष्यामध्ये अंधार खूप असतो, पण आपण आयुष्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक असायचं असतं. कुठल्याही संकटाला, कुठल्याही ऑब्स्टेकलला आपण पॉझिटिव्ह घ्यायचं असतं. त्याच्यातून त्या चॅलेंजला आपण एक अपॉर्च्युनिटी म्हणून घ्यायचं असतं. आपल्याला जर कोणी दगड फेकून मारला तर तोच उचलून त्याला मारण्याऐवजी त्याच्यापासून आपला एखादा छोटासा महाल बनण्याचं कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे. त्यामुळे आपण आयुष्यात नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. तिसरी गोष्ट अर्थातच हार्डवर्क करावा लागतो. 10, 11, 12 तास अभ्यास करावा लागतो, तेव्हा जाऊन कुठं इथं येऊन बसता येतं. फोकस देखील लागतो, नाहीतर मग 15 तास लायब्ररीमध्ये बसलाय आणि 5 तास अभ्यास केला आणि 10 तास तो किंवा ती इकडं बघत होती तिकडं बघत होती, असं करूनही चालत नाही. मी लायब्ररीमध्ये बऱ्याचदा असं बघायचो. मी खूप लोकांच्या आयुष्यातला अडथळा आहे. दोघांचं जर प्रेम असेल तर त्यांच्यामधला मी नेहमी अडथळा आहे. लायब्ररीमध्ये बसायचो, मी मध्ये असायचो, इकडे एक मुलगा तिकडे एक मुलगी आणि मी एखाद्या पडद्यासारखं होतो. मग ते चिलमन म्हणतात त्याला, उर्दूमध्ये ती शायरी आहे की यहाँ चिलमन से हम जाके वहाँ चिलमन से वो जाके लगा दो आग चिलमन में ना हम जाके ना वो जाके. हे अशी परिस्थिती असू नये. अभ्यास करायचा, तो क्वालिटीचाच अभ्यास करायचा, पूर्ण फोकस ठेवून तो अभ्यास केला पाहिजे. मी म्हणेल 12 तास करू नका, पण 10 तास करा, पण तो चांगला अभ्यास आपण करणं गरजेचं असतं. डेडिकेशन देखील या एक्झामिनेशनमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी लागत असतं. आता 4थी रमजान ईद आहे. पुण्यावर गेल्यापासून मी फक्त 2दाच आमच्या फॅमिलीसोबत रमजान ईद सेलिब्रेट केलेली आहे. खूप कमी वेळ मी आमच्या घरच्यांसोबत व्यतीत केलेला आहे, अभ्यास मला करायचा असल्या कारणानं. त्यामुळे ते एक प्रकारचं डेडिकेशन, ती एक प्रकारची भक्ती गरजेची असते. आणि शेवटी म्हणजे कन्सिस्टन्सी असणं आणि आपल्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे. कारण माझ्यासारखा एखादा 21व्या वर्षी लागतो, काही जणांना 30-31 वर्ष उजाडतं, 5-5, 6-6 अटेम्प्ट द्यावे लागतात. खरा संघर्ष मला असं वाटतं की माझा नाही आहे, त्या लोकांचा आहे ज्यांनी 4-4, 5-5 वेळा हे अटेम्प्ट दिलेले आहेत. कारण खूप बोर होऊन जातो माणूस अभ्यास करून करून. 30-30 पुस्तकं 4-4, 5-5 वेळा वाचायची, खूप बोर होतं आपल्याला. असं असताना देखील ह्या लोकांनी ते केलं. ते संयम आणि ते सातत्याची ती खरी ओळख म्हणजे ती लोक आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करू शकत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही एक्झामिनेशन क्लिअर करू शकता. आणि त्याच्यासाठी पुण्याला, दिल्लीला किंवा अमेरिकेला पण जायची गरज नाही आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही इथं जळगावमध्ये राहून जर करणार असाल तर अर्थातच यश हे तुमचं आहे. शेवटी माझ्या ह्या यशाचं
मला काय वाटतं, माझ्या काय भावना आहे त्या शब्दामध्ये व्यक्त करायचं असेल तर पुन्हा मी मूवीजकडे येतो. शाहरुख खानचा ओम शांती ओम तुम्ही बघितलं असेल, त्यातलं त्याचं एक खूप छान डायलॉग आहे आणि तेच माझ्या यशाचं मला वाटतं की काहीतरी मी शब्दरूपात व्यक्त करू शकतो कि इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. कहते हैं किसी चीज़ को अगर सच्चे दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में जुट जाती है.